नमस्कार. असे 2 उपाय घेऊन आले आहे मी आज, की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. तर मी जयश्री लाईफस्टाईल या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत करते. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉन याच्यावरती सुद्धा प्रेस करा. ज्याच्यामुळे काय होईल, की नवनवीन जे व्हिडिओ येतील ते सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आजपासून या 2 उपायांना आपण सुरुवात करायची आहे. की पहा सतत कमेंट येत असतात की आम्ही खूप उपाय केले, काय ट्रिक वापरल्या, सेवा केलेत, पण घरामध्ये बरकत नाहीये, धनप्राप्तीचे मार्ग खुले होत नाहीत. घरामध्ये सतत भांडणं होत राहतात. नवरा बायकोच्या सुद्धा, मुलांचे, वडिलांचे, आईचे, मुलाचे किंवा सासू सासऱ्यांचे असू द्यात. म्हणजे एकंदरीत काय की घरामध्ये भांडणं आहेत. मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. मिस्टर मुलं घरामध्ये पैसा देत नाहीयेत. घरामध्ये पैसा येतो पण कुठे जातो ते कळत नाहीये. थांब पत्ताच लागत नाही. पैसा आला रे आला आणि गेला रे गेला. की कर्ज वाढत चाललंय. घरामध्ये आजार पण आहेत. शत्रूचा वास आहे आणि सर्वात मोठा प्रश्न असा की आमचं चांगलं झालेलं देखवणारे बघवणारे लोक, म्हणजे चांगलं झाले बघणारे लोक खूप कमी आहेत आणि आमचेच लोक आमचे दुश्मन आहेत. जे जवळचेच लोक आहेत तेच आमच्यावर जळतात. या परिस्थितीतून पुढे कसं जायचं तर ते कळत नाही. उद्योगधंदा व्यवसाय आहे पण तो चालत नाहीये. आर्थिक नुकसान होतंय. नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये. मुलांना चांगली नोकरी लागत नाहीये. जो काही बिझनेस चाललाय त्याच्यामध्ये लॉस होतोय. जे आपण म्हणतो ना की आयुष्य जगण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आपल्याला हव्या असतात किंवा जो सक्सेस वगैरे आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. तर आता जो उपाय सांगणार आहे ना, तर तुम्हाला काही स्पेशल करायचं नाहीये. अगदी 2 मिनिटं सकाळचे आणि 2 ते 5 मिनिटं तुम्ही संध्याकाळचे ह्या 2 गोष्टींसाठी द्यायचे आहेत. तर हा स्पेशल उपाय आहे. व्हिडिओ पूर्ण पहा तरच तो तुम्हाला समजेल. तर तुम्ही सवय लावून घ्यायची आहे स्वतःला. स्पेशली महिलांनी. अगदी महिलाही नसतील पुरुषांनीही केलं तरीही चालतं, कारण आता महिला पुरुष सगळेच कोणीही कामाला जातं, महिलाही कामाला जातात, पुरुषही जातात. तर ह्या ज्या सवयी आहेत ह्या लावून घ्या आणि बघा की हे तुम्ही कंटिन्यूस 40 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि 40 दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला 80 ते 90% फरक पडलेला जाणवेल. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक दिसेल. तर इतकं 100% प्रभावी असा हा उपाय आहे. तर यातला जो एक उपाय आहे तो सांगते की अगोदर सगळ्यात आधी म्हणजे जवळ दोन 2-3 वेळा असा गॅप मध्ये हा उपाय मी आधी केला होता. त्याच्यानंतर मग मध्ये सोडून दिला आणि त्याच्यानंतर मी आता परत श्रावणापासून हा उपाय चालू करायचा आहे. किंवा जरी श्रावणाच्या नंतर तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला तर कोणताही शुभ दिवस, कारण कोणत्याही पूजेसाठी कोणताही दिवस असा वर्जित नाहीये, तर कोणताही शुभ दिवस पाहून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. तर सर्वांना ही सेवा करता येऊ शकते आणि हे जे उपाय आहेत हे नक्कीच आपल्यासाठी काम करतात. तर सगळ्यात अगोदर काय तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता हवी आहे, आनंद हवा आहे, आपलं घर रोगमुक्त हवं आहे. असं जर वाटत असेल तर महिलांनी सकाळी लवकर उठायचंय. आता लवकर उठायचं आणि फक्त बसायचं नाही की कामं आवरायची आणि दुपारी आंघोळ करायची असं नाही. उठायचं आणि म्हणजे ह्या आधी कारण आता लेडीज काय करतात की शक्यतो दुपारच्या आंघोळ करतात. तर आंघोळ ही आपल्याला सकाळी करायची. तर सकाळी उठायचंय. पहिलं काम म्हणजे आंघोळ करायची. बऱ्याच जणांच्या घरी आंघोळ केल्यानंतर झाडून काढलं जातं, झाडूला स्पर्श केला जातो आणि बऱ्याच जणांकडे म्हणजे कधीही करतात, म्हणजे आंघोळ केली नाही तरी केर कचरा वगैरे काढला जातो. तर ज्या ज्या पद्धती तुमच्याकडे आहेत, तुमच्या घरामध्ये आहेत, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर म्हणजे आंघोळ करा, झाडूला स्पर्श करा, केर काढून घ्या. त्यानंतर कसं आहे की पिढ्या ज्या चालत आलेल्या रूढी आहेत, परंपरा आहेत, हे पुढे चालू ठेवणं हे आपलं काम आहे. ते काय होतंय ते आपल्याकडून नकळतपणे आपल्याकडून ते पाळलं जात नाहीये आणि त्याच्यामुळेच सध्या लोकांना भरपूर त्रासाला सामोरी जावं लागते. ओके. त्याच्यानंतर मग तुम्ही किचन मध्ये जायचंय. तुम्हाला काही शक्यतो सगळ्यात स्वयंपाकाच्या आधीच हे काम करून घ्या. आता पहा ज्यांना जमेल तसं. अंघोळ झाली, आधी तुम्ही चहा वगैरे करून घ्या. जर चहा वगैरे करायचा नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच ही गोष्ट जर केली तर अगदी बेस्ट. तर काय करायचं, एक बॉटल घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये गोमूत्राचे काही थेंब टाका, त्याच्यामध्ये क्रश करून कापूर टाका बारीक केलेला.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका. हे पाणी आपल्याला काय करायचंय, रोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये शिंपडायचंय उंबरठ्यावरती. आता कसं आहे की फ्लॅटमध्ये लोक राहतात, त्यामुळे चिकचिक होते, ओल पण येतं, मग ते बरोबर वाटत नाही. मग स्प्रिंकल करा. जेव्हा आपण स्प्रिंकल करतो ना, तो इव्हन सगळीकडे पडतं आणि ते पाणी खूप असं दिसल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर असं करायचं आहे. जर बैठं घर असेल तर सडा टाकायचा आहे. बरोबर, पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र टाका, क्रश करून कापूर टाका, त्याच्यामध्ये हळद टाका चिमूटभर आणि दारासमोर आपल्याला हे पाणी स्प्रिंकल करायचे. आता याने काय होतं की रात्रभर जी दरिद्रता, नकारात्मकता आपल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहे ती बाहेरच राहते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर जळणारे लोक असतील, त्यांना कितीही काहीही करू द्या, त्याचा प्रभाव तुमच्या घरामध्ये पडणार नाही. का पडणार नाही? कारण तुमचं मुख्य प्रवेशद्वार तुम्ही सकारात्मकतेने सील केलेलं असतं आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेशच करू शकणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आजारपण, नजर दोष, शत्रूचा त्रास, या सुद्धा गोष्टी घरातील भांडणं जी असतील ती सुद्धा हळूहळू कमी होतील. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये हळद आणि गोमूत्र आहे. माता लक्ष्मीला या गोष्टी आकर्षित करतात. आता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते. घरातील दरिद्रता, गरिबी, रोगराई हे आपल्या घराबाहेर जाते. आता पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे संध्याकाळी करायची गोष्ट, दिवे लागण्याच्या वेळेला. एक सकाळची झाली, आता संध्याकाळी करायची आहे. ती करायची आहे ती म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीला करायचे 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. आता ही जे सांगणार आहे ती संध्याकाळी सुरू करायचं. म्हणजे कसं की आणि ते कंटिन्यू करायचे. हे जे उपाय मी सांगते हे कंटिन्यू तुम्हाला 40 दिवस करायचे, तर 40 दिवसांपेक्षा जास्तही तुम्ही केलं तर गुड एम बेस्ट आहे. तर एक पंथी घ्यायची, आपल्या मातीची दिवाळीची पंथी असते ती घ्यायची आहे आणि रोज तीच पंथी वापरायची आहे. त्याच्यामध्ये जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरणार आहात ते तेल टाकायचे. 2 वातींची एक वात करून घ्या, म्हणजे मोठी होईल. ती वात त्याच्यामध्ये टाकायची. त्याच्यामध्ये 2 लवंगा समोर फूल असलेल्या टाकायच्या आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला हा दिवा रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30 माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये लावायचा आहे. आता रोज या ज्या दोन लवंगा आहेत त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आणि रोज 2 नवीन लवंगा दिव्यामध्ये टाकायच्या. वात संपेपर्यंत तीच वापरायची आहे, पण लवंगा तुम्ही चेंज करायच्या आहेत. आता हा दिवा कुठे ठेवायचा, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या साईडला. आता आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या उजव्या साईडला उंबरठ्याच्या बाहेर, आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये असतो, घरातून बाहेर येत असतो त्यावेळेला आपल्या डाव्या हाताला हा दिवा ठेवायचा आहे. हे सुरू करायचं आहे. तर दुसरं म्हणजे आपल्याला रोज सकाळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पाणी आपण उंबरठ्यावर स्प्रिंकल केलं, त्यानंतर आपल्याला तर या हळदीने आपल्याला काय करायचंय, स्वस्तिक काढून घ्यायचंय. हळदीचं स्वस्तिक आपल्याला काढायचंय कुठे, उंबरठ्यावरती. आता याच्यामध्ये 4 टिंब द्यायचे आहेत. लक्षात घ्या, कधीही तुम्ही जो तुम्ही स्वस्तिक काढता ते असं मोकळं नाही, ते 4 बॉक्स ठेवायचे, त्याच्यामध्ये तुम्ही टिंब द्यायचे आहेत. कारण स्वस्तिकची एनर्जी जी असते ती खूप हाय असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टिंब हे अवश्य द्यायचेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वस्तिक आपल्याला काढायचंय कधी, सकाळीच ऍक्च्युअली काढायचंय ते. म्हणजे आपली आंघोळ झाली की तुम्ही दरवाजामध्ये ते स्वस्तिक तुम्ही हळदीचं काढायचं आहे. आता याच्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये समृद्धी येईल. आता स्वस्तिक हळदीने काढायचे, तुम्ही ओलं करूनही काढू शकता, सुक्या हळदीने सुद्धा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर याने काय होईल की आपल्या घरामध्ये समृद्धी येईल, याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील, अखंड वास राहील. याने आपल्या पतीला, आपल्या मिस्टरांना त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये यश मिळेल. नवनवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्या मुलांना मिळतील. आपल्या घरामध्ये म्हणजे इतर जे काही सदस्य आहेत, मंडळी आहेत आणि तुम्ही स्वतः कमवणाऱ्या जर असाल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये बरकत मिळेल. घरातील जी आजारपणं आहेत, रोगराई आहेत, भांडणं आहेत, ही हळूहळू कमी होत जातील. हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण जे म्हणतो ना की वैभव, संपन्नता, बरकत, हे तुम्हाला या उपायाने बघायला मिळेल. आणि हा उपाय, याचा इतका इफेक्ट आहे आणि तो मी पाहिलेला आहे की तो उपाय मी तुम्हाला सांगत आहे. खरंच ज्यांना हे हवं आहे त्यांनी सगळं हे केलं
तरी तुमचा इथे, कारण याच्यामध्ये तुमचा काही तुम्हाला खर्च लागत नाहीये किंवा याच्यामध्ये कोणाचं नुकसानही होत नाहीये, पण याच्यामुळे तुमचं आयुष्य मात्र नक्कीच बदलणार आहे. तर याचा अर्थ असा की आयुष्य तुमचं दरिद्रामध्ये, कारण माता लक्ष्मीची तुमच्यावरती अखंड कृपा झालेली तुम्हाला दिसेल. आयुष्य जे आहे ते तुम्हाला जगायचं, जे राहून गेले, तुम्हाला जे स्वप्नात बघितलेलं आयुष्य तुम्ही जगू शकता. इतकं प्रभावशाली हे उपाय आहे. त्याच्यानंतर एक म्हणजे, आणखी एक म्हणजे की काय करायचं आपल्याला, की सोमवारी आपल्याला, जर तुम्हाला शक्य असेल तर सोमवारी, हे सुद्धा खूप म्हणजे खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे की हा जर केला तर अक्षरशः म्हणजे तुम्ही तुमचं स्वप्नातलं आयुष्य जगणार आहात. याच्या पुढे की सोमवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचे आणि गुरुवारी अशोकाच्या पानांचं तोरण लावायचे. आता सोमवारी आंब्याच्या पानाचं तोरण लावलं की गुरुवारी ते काढून घ्यायचं आणि गुरुवारी अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं. परत सोमवारी ते अशोकाच्या पानाचं तोरण काढायचं, आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं. म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही एवढे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसणार आहेत. तर हे खूप मॅजिकल, स्पेशल, वेळ काढायची गरज नाही, कोणतेही मंत्रस्तोत्र, कोणती पूजापाठ नाही, पूजा मांडणी नाही, अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत. तुम्ही जर केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये जे बदल होतील तर खरं तुम्ही स्वतः मला सांगाल की आमचं एवढं आयुष्य गेलं पण आम्हाला इतका फरक जाणवला नाही, आणि या गोष्टीने काही दिवसातच आमच्या घरामध्ये आम्हाला फरक जाणवत आहे. इतकं आयुष्य तुम्हाला तुमचं बदलणार आहे. या प्रभावशाली 2 ते 3 गोष्टी जर तुम्ही केल्या, याचा जर अवलंब केला, तर तुमच्या घरासाठी हे खूप म्हणजे खूप छान छान होणार आहे. थोडासा त्रास होईल सवय लागेपर्यंत, परंतु तुमचं आयुष्य हे बदलणार आहे याच्यामुळे. तर नक्कीच ह्या सवयी स्वतःला लावून घ्या, कारण ह्या खूप चांगल्या सवयी आहेत. तसंच जर तुम्हाला तुमच्या न्यूमरॉलॉजीचा रिपोर्ट म्हणजे तुमच्या जन्मतारखेनुसार जर मराठीमध्ये रिपोर्ट हवा असेल तर तो आमच्याकडे मेल तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर वरती दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी नंबर दिलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर तुम्हाला तुमचा न्यूमरॉलॉजी रिपोर्ट मिळून जाईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ब्रासलेट सुद्धा हवे असतील तर ते तुमच्या जन्मतारखेनुसारच आपण बनवून देतो. तर यासाठी तुम्ही अवश्य संपर्क करा आणि हे जे उपाय दिलेले आहेत ते अवश्य करा, आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान पॉझिटिव्ह असे चेंजेस येवोत हीच प्रार्थना.